श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिसऱ्या अध्यायातला 35वा श्लोक आपण आता बघतो आहोत. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्सु अनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहा. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्सु अनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहा. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्सु अनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, इतरांच्या कर्मांचं उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचं ते दोषयुक्त जरी असलं तरी पालन करणं अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी देखील आपण दुसऱ्याचं कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे असं समजावं. कारण दुसऱ्यांच्या मार्गाचं अनुसरण करणं हे नेहमीच भयावह असतं. इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट शब्दात सांगतायत, अर्जुना, उत्तम प्रकारे आचरण करून आपल्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये आणलेल्या सर्व गुण संपन्न असणाऱ्या परधर्मापेक्षाही आपला स्वधर्म जरी दोषयुक्त असला तरी तो अधिक चांगला आहे असं समजावं. स्वधर्मामध्ये राहिलेल्या पुरुषाला मरण जरी आले किंवा त्याचा सर्वनाश विनाश जरी ओढवला तरी देखील ते जास्त श्रेयस्कर आहे. कारण दुसऱ्या वर्णाचा आश्रमाचा धर्म हा भयावह असतो, अहितकारक असतो. इथे भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आपण आपल्या वर्ण आणि आश्रम या व्यवस्थेप्रमाणे जो काही आपला स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं पालन करत करत जगावं. आपलं जीवन हे 2 प्रकारे समृद्ध असतं. एक म्हणजे व्यक्तिगत आणि दुसरं सामुदायिक. माणूस हा समाजामध्ये राहत असल्यामुळे त्याला काही गोष्टी समाजाच्या अनुषंगाने सामुदायिकपणे कराव्या लागतात, तर काही गोष्टी वैयक्तिक किंवा व्यक्तिगत स्वरूपाच्या कराव्या लागतात. ज्या माणसाला समाजाची जाणीव नाही, ज्याच्यामध्ये सामाजिक दृष्टी नाही, त्या माणसामध्ये काहीतरी दोष आहे हे निश्चितपणे समजावं. कोणताही संत किंवा सत्पुरुष जरी असला तरी त्याला समाजाची जाणीव असतेच असते. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतायत, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. आपल्या भोवतालच्या लोकांचं अज्ञान पाहिलं आणि त्यांचं व्यर्थ जाणारं जगणं जीवन पाहिलं की तुकाराम महाराज म्हणतात, हे सगळं बघून मला दुःख होतं,
हे पाहवत नाही आणि म्हणून या लोकांविषयी मला कळवळा येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी का लिहिली याचं कारण 18व्या अध्यायामध्ये जरी सांगितलेलं असलं तरी देखील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना श्रीकृष्णाचं नाम दिलं आणि या नामाचा तू प्रसार कर अशी आज्ञा निवृत्तीनाथांना केली. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना तेच नाम, कृष्णाचं नाम दिलं आणि ते म्हणाले, ज्ञानदेवा, काय ही अज्ञानाची अवस्था आहे या जगामध्ये. या जगामध्ये किती लोक दुःख भोगतायत. याचं कारण काय तर त्यांना भगवंताविषयी असणारं अज्ञान. आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून तू यांच्यासाठी काहीतरी कर असा आदेश निवृत्तीनाथांनी आपला भाऊ, आपला शिष्य असणाऱ्या ज्ञानदेवांना केला आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निर्माण झाला किंवा ज्ञानदेवांनी तो समाजाच्या उद्धाराकरता, लोकांच्या कल्याणाकरता सांगितला. आता समाज म्हणजे काय? अनेक माणसांचा समूह म्हणजे समाज. इट इज ए नेटवर्क ऑफ रिलेशनशिप्स. समाजामध्ये अनेक प्रकारच्या रिलेशनशिप्स असतात, म्हणजे संबंध असतात. समाजातली माणसं एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या नातेसंबंधाने जोडलेली असतात. जो माणूस अशा प्रकारे त्या संबंधामध्ये एक भाग असतो तोच समाजामध्ये समरस होतो. एकदा का तो समाजामध्ये समरस झाला की मग समूहाच्या वागण्याचे जे काही नियम असतात ते नियम त्याला पाळावे लागतात आणि यालाच समाज धर्म असं म्हणतात. परंपरा, रूढी, नियम या सगळ्या गोष्टी हा समाज धर्म ठरवत असतात, ज्याला स्वधर्म अशाही नावाने ओळखलं जातं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांचा आग्रहच असा आहे की ज्या समाजामध्ये, ज्या समूहामध्ये आपण राहतो त्याचे काही नियम असतात, त्याची काही बंधनं असतात, त्याच्या काही रूढी परंपरा असतात आणि त्या सगळ्या गोष्टींना अनुकूल असं आपलं आचरण असलं पाहिजे, आपले आचार विचार तसे असले पाहिजेत. आणि यालाच भगवान श्रीकृष्ण स्वधर्माचं पालन करा असं या अर्थाने ते ओळखतात. गीतेमध्ये जो काही स्वधर्म सांगितलेला आहे तो अशा प्रकारे व्यक्तिगत विकास साधून देणारा असतो. प्रत्येक माणसाची स्वतःची काही खास प्रवृत्ती असते आणि तीच त्याच्या विकासाची दिशा निश्चित करते. प्रत्येक माणसाजवळ एक वैयक्तिक असं व्यक्तिमत्व असतं. त्या व्यक्तिमत्वामध्ये काही गुण असतात आणि तो व्यक्तिमत्वाचा विकास होणं म्हणजेच स्वधर्माचं आचरण घडणं हे होय. गुरुमध्ये जर काही विशेष असेल तर ते हेच की आपल्या शिष्याचं पोटॅन्शियल किंवा त्याच्यामध्ये असणारी क्षमता ही गुरूंना समजावी लागते आणि त्या क्षमतेचा विकास घडवून आणायचा, याच्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्याच्या वागण्या बोलण्याला निश्चित अशी दिशा देणं हेच खरं गुरूंचं काम असतं. परमार्थ हे देखील एक शास्त्रच आहे. का? कारण ते आपल्याला स्वधर्माचं
आचरण कसं करावं याचं शिक्षण देतं. एखाद्या माणसाची सहज प्रवृत्ती कशी आहे, त्याचा कल कसा आहे, त्याच्या मनाची वृत्ती कशी आहे, या सगळ्या गोष्टी शोधून काढणं, ओळखणं हे फार कठीण काम असतं. आणि म्हणून कुणाचाही गुरु होणं हे मुळातच अवघड काम असतं. सध्याच्या काळात ॲप्टिट्यूड नावाचा जो शब्द आपण वापरतो व्यवहारामध्ये, तोच हे सगळं दाखवतो. ॲप्टिट्यूड याचा अर्थ माणसामध्ये असणारं पोटॅन्शियल, क्षमता, त्याचा कल, त्याची वृत्ती, त्याच्या मनाचा एक प्रकारचा आलेख किंवा ग्राफ. भगवद्गीतेचं असं म्हणणं आहे की हे जे विश्व निर्माण केलेलं आहे ते एका विशिष्ट हेतूने केलेलं आहे आणि प्रत्येक निर्मितीमागे भगवंताचा काही ना काही हेतू असतो. त्याशिवाय या जगामध्ये भगवंत कुणालाही जन्माला घालत नाही. ज्या ज्या माणसांना, व्यक्तींना, प्राण्यांना, पशुपक्ष्यांना भगवंत जन्माला घालतो, त्या प्रत्येक जीवाकडून, त्या प्रत्येक प्राण्याकडून भगवंताला काहीतरी साध्य करून घ्यायचं असतं. आणि प्रत्येक जीवाची आध्यात्मिक पातळी उन्नत व्हावी हाच भगवंताचा हेतू असतो. म्हणून माणसाचा स्वधर्म कोणता, तर आत्मज्ञान प्राप्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हेच आपल्यामधलं मुख्य पोटॅन्शियल किंवा आपली क्षमता असली पाहिजे. जो कोणी सत्पुरुषांचा आश्रय घेईल, त्यांच्या चरणाचा आश्रय करेल, त्याच्या अंगी गुण असो किंवा नसो तरीसुद्धा तो आत्मज्ञानाला लायक होतो, अधिकारी होतो. महाराजांचं एक वाक्य आहे, जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे त्याला भगवंत प्राप्त करून घेण्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे, अधिकारच आहे. ज्ञानेश्वर महाराजसुद्धा तस्मात् शास्त्रम प्रमाणम असं म्हणतात. म्हणजे शास्त्र आणि प्रमाण या दोन्ही गोष्टी हे दाखवून देतात की मनुष्य म्हणून एखादा जेव्हा जन्माला येतो तेव्हा भगवंताची प्राप्ती करून घेणं हेच त्याचं स्वधर्म कर्म ठरतं. वेद म्हणजे श्रुती. श्रुती ही कंजूस असते. का? कारण ती सर्वांच्याच कानाला ऐकू येत नाही. हे भगवंताला आवडलं नाही आणि म्हणून भगवंताने स्वतःच आपल्या मुखाने गीता सांगितली. खुद्द गीतेमध्येच असं म्हटलं आहे की ज्याला याची आवड नाही त्याला सांगू नये, त्याला अधिकार नाही. असं एकीकडे भगवंत म्हणतात आणि संत म्हणतात की हे सर्वांनाच ज्ञान प्राप्त व्हावं. आता हे कसं काय, याचं उत्तर महाराज देतात. महाराज म्हणतात, सत्पुरुष किंवा सद्गुरू हे अतिशय दयाळू असतात. भगवंतापेक्षाही ते आपलं कल्याण जास्त प्रमाणामध्ये कसं होईल याचा प्रयत्न करत असतात. किंबहुना ज्यांच्यामध्ये इतरांविषयी कळवळा नाही, दया नाही, तो सत्पुरुषच नाही. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की जे ज्ञान माझ्याजवळ आहे ते मी त्या अज्ञानी जीवाला देईन. हा कळवळा ज्यांच्याजवळ असतो त्यांनाच सत्पुरुष किंवा सद्गुरू असं म्हणावं. सत्पुरुषांनी
मला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, हे निदान तो आठवेल तरी. जरी तो ते ज्ञान नाही घेऊ शकला तरी निदान तो हे तरी विसरणार नाही की अमक्या अमक्या सत्पुरुषांनी मला आत्मज्ञान देण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला होता. एवढं जरी त्याच्या स्मरणात राहिलं तरी देखील त्याचा उद्धार होऊन जाईल असं महाराज म्हणतात. कृष्णमूर्ती असं म्हणतात की मी बीज पेरून ठेवलं आहे, त्या बीजाचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. या छोट्याशा बीजातून वटवृक्ष निर्माण करण्याचं सामर्थ्य हे सत्पुरुषांचंच असतं. त्या माणसामध्ये पोटॅन्शियल आहे की नाही, त्याची क्षमता आहे की नाही, हे प्रश्नच उद्भवत नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की जय.